नमस्कार मित्रांनो, ऋतिका रिव्ह्यू या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण एड लागलं प्रेमाचं या मालिकेचा आजचा 26 जूनचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत। तर इथे आता मंजिरी देवळात पूजेसाठी छान अशी तयार झालेली असते। तेवढ्यात राया येतो। आता राया आपल्या मिसफायरकडे बघू लागतो। त्याला आता साहेबचं बोलणं आठवतं। तेव्हा ती साहेब म्हणालेली असते, जळून खा कोशील, माझ्या नादाला लागतोय ना। आता रायाला तिचं बोलणं आठवू लागतं। पण आता मिसफायर खूप आनंदात असते। राया लगेच आपल्या चेहऱ्यावरचं टेन्शन बाजूला हटवतो आणि स्माईल चेहऱ्यावरती आणतो आणि आतमध्ये येतो। मिसफायर, अगं काय छान मस्त नटली तू, नाही म्हणजे आज काही खास आहे का? तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, राया ऐक ना, आपल्याला देवळात जायचं आहे पूजेसाठी। तेव्हा राया म्हणू लागतो, मिसफायर देवळात पूजा आहे, मला तर माहिती पण नव्हतं। तेव्हा राया म्हणू लागतो, हो मिसफायर, कशाची पूजा आहे सांग की। त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया सांगितलं ना, पूजेला जायचं आहे म्हटल्यानंतर जायचं आहे। आता मंजिरी लाजू लागते। तेव्हा राया म्हणू लागतो, मिसफायर अशी कसली पूजा आहे नेमकं, नाही म्हणजे तू माझ्यासमोर असते, सांग लवकर। त्यावर मंजिरी आता लाजतच सांगू लागते, कसं आहे ना राया, आपल्याला या घरात ना छोटंसं बाळ हवं आहे ना, म्हणून पूजेला जायचं आहे। आता राया खूप आनंदून जातो, आपल्याला म्हणजे तुला आणि मला बाळ। आता मात्र राया पटकन आपल्या मिसफायरला मिठी मारतो। त्याच वेळेस आता गार्गी आणि जय तिकडे येतात। आता मात्र लगेच राया पटकन बाजूला होतो। तेव्हा गार्गी म्हणू लागते, मग भोसले साहेब, आता प्रमोशन होणार आहे तुमचं घरात। तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, गार्गी तू, जय तुम्ही कधी आले? तेव्हा जय म्हणू लागतो, आत्ताच तू मिठीत होता ना तेव्हाच। त्याच वेळेस आता लगेच गार्गी म्हणू लागते, राया मग प्लॅनिंग झालं आहे ना? तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, अरे बापरे, राया बघ बघ कसा लाजतोय, बाप होणार आहे तू आता। तेव्हा राया म्हणू लागतो, जय तसं काही नाही आहे रे, मी आलो फ्रेश होऊन, असे म्हणत लाजतच राया तिकडनं निघून जातो। त्यावर लगेच गार्गी म्हणू लागते, मंजिरी मी विचारायला आले होते, काही तयारी करायची का पूजेची? त्यावर आता मंजिरी म्हणू लागते, नाही, काकूनी समधी तयारी केली। आता लगेच मंजिरी लाजू लागते। तर इकडे साहेब आता मस्त खुर्चीवरती बसलेली असते। तेव्हा लगेच शेकावत म्हणू लागतो, वाह साहेब वाह, काय मस्त डाव टाकला, त्या रायाचा पाठ जागेवरती पलटी केला, लय उड्या मारत होता, सेल ठोकला होता आपल्या अड्ड्यावर मटक्याच्या, पण ऐन वेळेस तुम्ही तर त्याचा बाजी त्याच्यावरच उलटवली, लय मस्त काम केलं। पण मॅडम एक सांगू का, आपण 5-6 दिवस आपले हे धंदे बंद ठेवायचे का? आता साहेब भडकते, ए शेखावत, दारू पिऊन आलाय का तू? अक्कल आहे का तुला, काय बोलतोय तू? तू माझा धंदा करायला बघतोय, माझा? कुणाची हिंमत नाही आहे माझा धंदा बंद करण्याची। त्यावर शेकावत म्हणू लागतो, मॅडम नाही म्हणजे मी का म्हणतोय तुम्ही विचार करून बघा ना, हे बघा तो राया खूप गरम डोक्याचा आहे आणि त्याने काय एकदा मनात घेतलं की तो काय बी करू शकतो। त्यामुळे मॅडम आता सध्या ना तो आपले अड्डे शोधून काढू शकतो। त्यामुळे आपण 5-6 दिवस धंदे बंद ठेवूया, रायाला फिरू द्यायचं, त्याच्या हाती कुठलाही पुरावा लागणार नाही। जेव्हा तो गप्प बसेल ना, तेव्हा रान मोकळं असेल, आपल्याला हवं ते करू शकतोय आपण। विचार करा माझ्या बोलण्याचा, बघा तो राया दिसतो तसा नाही आहे, एक नंबरचा महाचालाक माणूस आहे। त्यावर लगेच आता साहेब म्हणू लागते, हो त्या रायाला ना माझ्या आयुष्यातनं काढून टाकायचं आहे मला। तेव्हा लगेच आता शेकावत म्हणू लागतो, अहो एखाद्या नासक्या आंब्यासारखा आहे तो, एक जरी आंबा पाटीत नासला ना तरी अख्खी पाटी नासू शकतो। त्यावर लगेच आता मॅडम म्हणू लागतात, हो तो नासका आंबा नाही तर वाळवी लागली त्याने माझ्या धंद्याला, त्यामुळे मला त्या रायाला संपवायचं आहे, जागीच ठार करायचं आहे। आधी मला त्याचं कुटुंब संपवायचं आहे, त्याचं कुटुंब त्याची ताकद आहे ना, एकदा का त्याचं कुटुंब संपलं की हा राया आपोआप गळून पडणार, त्यासाठी मला आता त्याच्या कुटुंबाकडे धाव घ्यावी लागणार। त्यावर लगेच आता शेकावत म्हणू लागतो, हो ना मॅडम, मग ऐका माझं, मी म्हणतोय त्या बोलण्याचा विचार करा, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे, आपण त्यानुसार जर वागलो तर तुम्हाला हवं तसंच होणार, त्या रायाचा खेळ खलास। तेव्हा लगेच आता साहेब खुर्चीवरती बसते आणि अडकितात अशी सुपारी पकडते, सांग शेकावत लवकर प्लॅनिंग काय असेल ते लगेच करून टाकायचंय, कारण मला त्या रायाचा खात्मा करायचा आहे। तर आता इकडे संध्याकाळची वेळ झालेली असते। राया मंजिरी गार्गी जय सगळे आता मंदिरातनं आलेले असतात। तेव्हा जय म्हणू लागतो, चला मस्त पूजा झाली आहे,
त्यावर राय म्हणू लागतो हो अगदी छान पद्धतीने. त्यावर जय म्हणू लागतो झालं तुमचं इकडे बाळाचं प्लॅनिंग सुरू झालं, पण माझं काय? अरे मला नाही वाटत गार्गी माझ्याशी लग्न करायला होकार देईल. मी प्रपोज केलं पण काही उपयोग नाही झाला. आता मी डायरेक्ट लग्नाची मागणीच घालतो. पण कशी घालायची? माझं तर कोणीच नाही आहे माझ्या बाजूने. मला दड ना भाऊ नाही आई बाप. त्यावर राय म्हणू लागतोय जय अरे आपण सख्खे रक्ताचे भाऊ नसलो ना तरी पण आपल्यात एक नातं तयार झालं आहे. मी तुझा भाऊ आहे. त्यावर मंजिरी म्हणू लागते हो आणि मी तुझी वहिनी. आम्ही दोघे तुझ्या लग्नाची मागणी घालणार. बघ तेवढ्यात गार्गी येते. त्यावर लगेच राय म्हणू लागतो वा गार्गी मस्त दिसते बरं का. आणि गार्गी जेव्हापासनं तू इगतपुरीच्या त्या केंद्रातनं आली ना तेव्हापासनं तुझा ना चेहराच बदलला आहे. एकदम असं मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतंय. त्यावर लगेच आता मंजिरी म्हणू लागते हो पण याचं क्रेडिट आमच्या जयला जातं बरं का. जयमुळं तुला तिकडे राहायला भेटलं जायला भेटलं. त्यावर लगेच आता गार्गी म्हणू लागते हो मी ते दिवस कधीच विसरणार नाही. हे सगळं जयमुळे झालं आहे. याचं क्रेडिट जयलाच जाते. त्यावर लगेच राय म्हणू लागतो मग गार्गी मी आता स्पष्टच बोलतो. हे बघ जय खूप चांगला मुलगा आहे गं. त्याचं तुझ्यावरती प्रेम आहे. मग तुम्ही दोघांनी लग्न करावी अशी आम्हा दोघांची इच्छा आहे. चालेल? त्यावर गार्गी म्हणू लागते सॉरी. हे बघा मी माझ्या आयुष्यात सगळं नव्याने सुरुवात करावी अशी नवीन प्रार्थना केली आणि तशी नवीन सुरुवातही केली. पण लग्न प्रेम पुन्हा मला त्या भानगडीत नाही पडायचं. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते गार्गी हे बघ हा निर्णय तुझा स्वतःचा असेल पण तरीही तू विचार कर ना. जय खरंच खूप चांगला मुलगा आहे गं. त्यावर लगेच आता गार्गी म्हणू लागते हो मी लग्न करण्याचा विचार जरी केला तरी मी जयशी का लग्न करू? त्याच्याकडे आहेच तरी काय? तो धड साधा जॉबलाही नाही आहे. दिवसभर घरात पडून असतो. त्याच्याकडे लग्न करण्या इतके पैसे पण नाही. लग्न करण्या इतके काय मंगळसूत्र घेण्या इतके पैसे पण नसतील. आणि त्या मुलाशी मी कसं लग्न करायचं सांगा ना तुम्ही. त्यावर लगेच जय म्हणू लागतो एक मिनिट प्रश्न पैशांचा आहे ना. मग गार्गी मी बक्कळ पैसा कमवणार. खूप पैसा कमवणार. म्हणजे तुला कधीही पैशाची कमी पडणार नाही. चालेल? त्यावर लगेच आता गार्गी म्हणू लागते ठीक आहे तू पैसा कमावून आण मी तुला लग्नाला होकार देईल. आता जय लगेच तिकडनं निघून जातो. तर इकडे आता शेखावत मॅडमला म्हणू लागतो जय घोरपडे हा रायाच्या आता घरात राहतोय पण कधी काळी पंढरपुरात तो पोलीस ऑफिसर होता. त्याने पोलीस ऑफमध्ये असताना खूप काही काळे धंदे केलेत. पैशासाठी तो काही करू शकतो. एक नंबरचा स्वार्थी होता पण आता बदललाय. आता सारखा राया करतो. पण आपल्याला जर रायाचं कुटुंब संपवायचं असेल रायाला उद्ध्वस्त करायचं असेल तर हा जय घोरपडे आपली नक्कीच मदत करू शकतो. तेव्हा लगेच आता मॅडम म्हणू लागते जय घोरपडे काय आता राया तुझा खेळ संपणार असं आता या मॅडमने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर आता इथे लगेच मॉन्टी येतो. साहेब छोटे साहेब यायचेत उद्या सकाळीच येणारे स्टेशनवरती. आता मात्र लगेच या साहेबचा मुलगा येणार म्हणून ती खूप खुश होते. ती शेखावतला आणि मॉन्टीला सांगू लागते उद्या मला माझ्या मुलाला आणण्यासाठी पोलीस प्रोटेक्शन लागेल. चालेल? त्यावर शेखावत म्हणू लागतो हो पण आपल्याला ना छोटीशी परवानगी घ्यावी लागेल. पण एक मिनिट मॅडम एक प्रॉब्लेम आहे. कसं आहे ना तो एरिया ना रायाच्या हातात आहे आणि तो परवानगी देईल असं मला वाटत नाही. त्यावर मॅडम म्हणू लागते हो ना मला मग तेच हवं आहे. त्या रायाने नकार देऊ दे. बघ मी त्या रायाच्याशी वाट लावणार आहे ना त्याचं कुटुंब उद्ध्वस्त करणार आहे असं आता या मॅडमने ठरवलेलं असतं. तर इकडे आता रात्रीची वेळ होते. आता राया मात्र मस्त रूममध्ये हातावरती तेल घेऊन आता मंजिरीच्या केसांना लावत असतो. डोक्याची मालिश करत असतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया आज जरा जास्तच प्रेमउती चाललं आहे. त्यावर राया म्हणू लागतं मिसफायर कारण आता तुला आई व्हायचं आहे ना. आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते राया नाही म्हणजे मी आपलं असंच म्हटले होते. त्यावर राया म्हणू लागतो मिसफायर आता का लाजते तू? लाजू नको. जे काही मनात आहे ना ते सांगून टाक. त्यावर मंजिरी म्हणू लागते नवऱ्याला काय सांगायचं आहे? हे बघ आता तू काही माझं प्रियकर नाही आहे. नवऱ्याला बायकोच्या डोळ्यात बघून सगळं कळतं. सांग बरं तुला कळतं का? आता लगेच राया मिसफायरच्या डोळ्यात डोळे घालून बघू लागतो. कळतं माझ्या मिसफायरला काय हवं आहे ना ते सगळं करतं. आता तिला जगाची पर्वा नाही आहे. तिला फक्त तिचं प्रेम हवं आहे. तिला एकरूप व्हायचं आहे असे म्हणत आता राया आणि मंजिरी दोघेही एकत्र आलेले असतात. तर आता मंजिरी लगेच रायाला म्हणू लागते राया आता तू माझी इच्छा पूर्ण केली पण मला ना तुझ्या मनातलं जाणून घ्यायचं रे. मला जरी आई व्हायचं असलं मी आनंदात असले ना तरी तुझ्या मनात काय घालमेल चालली ना हे मला चांगलंच माहिती. सांग ना काय झालं आहे? कसलं टेन्शन आहे? तेव्हा राया म्हणू लागतो नाही मिसफायर काहीच नाही. त्यावर मंजिरी म्हणू लागते हे बघ राया
इथे आपण दोघेच आहोत, सांग काय झालंय. आता मात्र साहेबांनी कशी धमकी दिली. साहेबांचं सगळं जे काही असतं ते आता रायाने मिसफायरला सांगितलेलं असतं. त्यावर मंजिरून लागते, राया कितीही काही झालं तरी त्या साहेबांसमोर तू झुकायचं नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा स्वाभिमान तू विकू द्यायचा नाही. त्यावर राया लागतो, मिसफायर तुझा हा राया आजवर फक्त पांडुरंगाच्या चरणी झुकलाय, त्या साहेबांसमोर नाही. आता मी तिला माझा इंगा दाखवणार आणि तिचं वर्चस्व मोडून काढणार. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता त्या साहेबांच्या मुलाला आणण्यासाठी पोलिसांची गाडी आणलेली असते. आता तो मुलगा दारूच्या नशेत जोरजोरात गाडी पळवत असतो, पण राया मात्र ती गाडी अडवतो. आता मात्र ही साहेब खूप भडकते, माझ्या एकुलत्या एका मुलाला अडवण्याची हिंमत झालीच कशी, आता तुझं कुटुंब संपणार. त्यावर राया लागतो, मॅडम पांडुरंगाचा आशीर्वाद आहे माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर, तुम्हाला काय करायचं ना ते करून घ्या. आता मात्र ही भडकलेली साहेब काय करणार, पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.